नोकरीची वाट पाहणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील भावी शिक्षकांना, अभियोग्यताधारकांना आशेचा किरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आकडेवारी रिक्त पदांची, जी रिक्त पदं पोर्टलवरती सध्या अपलोड होत आहेत. मित्रांनो, याच्यातल्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहेतच, परंतु एक्झॅक्टली ठाणे असेल, थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणेच नागपूर असेल, सोबतच संभाजीनगर असेल आणि लातूर असेल, इथला जो रिक्त पदांची आकडेवारी आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे थेट पोचवत आहे. ठाणे जिल्ह्यातली जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जागा आहेत त्या जवळपास त्याची पीडीएफच आहे, ती 1,600 पेजेसची पीडीएफ आहे. तीही तुम्हाला पाहावी लागणार आहे. त्याच्यामध्ये थेट जे रोस्टर तपासणी करून जी झालेली सँक्शन पदं आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये विशेष शिक्षकांची पदं सुद्धा विशेष करून आहेतच. सोबतच नागपूरची जी झेडपीची परिस्थिती काय आहे, नागपूरमध्ये पेसा नॉन पेसा अंतर्गतची परिस्थिती काय आहे ती सुद्धा आपण आकडेवारी पुराव्यासह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लातूरची जी कंडिशन आहे त्याच्या अंतर्गत प्राथमिकच्या जागा किती आहेत, माध्यमिकच्या किती येऊ शकतात, आणि हो संभाजीनगर जिथं नेहमी सध्या टीआरपीचा विषय झालेला आहे, संभाजीनगर म्हटलं की आपल्याला अतिरिक्त आठवतात, तरी सुद्धा जागा कोणत्या आहेत आणि कोणत्या येऊ शकतात याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना पोचवायचा आहे. कारण मित्रांनो, दिल्ली दूर नाहीये. तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न अगदी वर्षभर जरी पूर्ण होण्याची तुम्ही वाट पाहत असाल, तारीख पे तारीख घेत असाल ना, तरी पण आता हे स्वप्न आहे जुलै ऑगस्ट मध्येच पूर्ण होतंय. कारण आता पोर्टल शिक्षक भरतीला गती आलेली आहे. VC वरती VC होतात आहे. ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे शिवनिटी फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वतः आयुक्तांची भेट घेतलेली आहे. मुदतवाढीसाठी रिक्वेस्ट केलेली आहे आयुक्तांनी जरी नाही म्हटलं तर मंत्रालय स्तरावरती शिवनिटी फाउंडेशनच्या टीमने पाठपुरावा सुरू केलेला आहे. मुदतवाढ मिळेल ही आपण आशा करूया, कारण पोर्टलवरती जागा प्रचंड मोठ्या प्रमाणात येणार आहेत. परंतु तुम्ही जी आकडेवारी आहे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेली ती सुद्धा 1,70,108 उमेदवारांची आहे. योग्य नोकरी जी तुमच्याच पात्रतेची असेल, माध्यमानुसार, विषयानुसार जी तुमची पात्रता आहे, मीडियमनुसार, आणि ती तुम्हालाच हवी असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून योग्य प्राधान्यक्रम कसा द्यायचा, मार्क्स असतील किंवा नसतील तरी सुद्धा योग्य जर प्रेफरन्स तुम्ही दिला तर तुमची नोकरी पक्की होणार आहे, याच्याबद्दल शंकाच नाहीये. वैयक्तिक मार्गदर्शन, लाईव्ह रेकॉर्डेड वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला या मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे. आजच जॉईन करा आणि तुमचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे त्याचा प्रवास आजपासूनच सुरू करा, जिथं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. ऑनलाईन, लाईव्ह, वैयक्तिक. हे मी डबल टिबल का रिपीट करते, कारण मित्रांनो गरज आहे ती तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची. कारण मार्क्स असतील नसतील तरी सुद्धा जर योग्य सारथी जर तुम्ही निवडला ना, तरी तसं महाभारत जिंकणं सुद्धा जसं अशक्य नव्हतं अर्जुनाला, तसं तुम्हाला सुद्धा हा शिक्षक भरतीचा रणसम्राट जिंकणं अशक्य असणारच नाहीये. कारण आपण याच्या संदर्भात स्वतः ग्राउंडवरच्या रियालिटी सोबत पाठपुरावा करत आहोत. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे शिवनिटी फाउंडेशनची टीम जी काम करते त्याच्या अंतर्गत जी आकडेवारी आपल्या सोबत आलेली आहे, जी तुम्ही जिल्ह्यात ऐकलेल्या आहेत त्याच्यानुसार ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ही जी आकडेवारी दिलेली आहे ती आम्ही आमच्या पाठपुराव्यातून दिलेली आहे. ही आकडेवारी मिळाल्यानंतर जर कुणाला याच्यावरती काही आक्षेप असतील तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला जे माहिती मिळालेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत याचसाठी पोहोचवत आहोत, कारण निगेटिव्हिटी भरपूर पसरत आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत पोर्टलच सुरू होणार नाही अशा पद्धतीची भीती प्रचंड मोठ्या प्रमाणात उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण केली होती. प्राधान्यक्रम वाढतील, आम्ही कोर्टात जाऊ अशाही पद्धतीचे बरेच लोकांनी सांगितलं होतं, परंतु झालं काहीच नाहीये. आपल्याच पायावरती स्वतः उमेदवारांनी धोंडा मारून घेतल्यासारखं काम झालेलं आहे. म्हणूनच आता मात्र शेवटी आम्ही तुमच्या मदतीला धावून आलेलो आहोत, ती म्हणजे सकारात्मकता राखून ठेवण्यासाठी. मित्रांनो, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला याच्या अंतर्गत ही ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही ही जे पाहताय, ही जी PDF पाहताय त्याच्या अंतर्गत ही आपल्याच एका उमेदवारांनी आपल्यापर्यंत स्वतः जाऊन वारंवार व्हिजिट करून शिवनिटी फाउंडेशनच्या टीम मेंबरनी पाठवलेली आहे. तुम्हालाही जर शिवनिटी फाउंडेशनचं मेंबर व्हायचं आहे, सदस्य व्हायचं आहे, या शिक्षक भरतीच्या रणसंग्राम जो आहे त्याचा ऐतिहासिक पाठपुरावा करायचा आहे, तर मात्र नक्की जॉईन व्हा. एकही रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही. तुम्हाला कुठंही जायची गरज नाही. मुंबई पुण्यामध्ये ते काम आम्ही करतच आहोत. परंतु तुम्ही तुमचा जिल्हा जरी सांभाळला ना मित्रांनो प्रामाणिकपणे, तरी सुद्धा जागा वाढतील याच्याबद्दल शंकाच नाही आहे.
मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती सुद्धा तुम्ही भरा आणि आजच तुम्ही शिवनिटी फाउंडेशन सोबत तुमचा प्रवास सुद्धा सुरू करा. मित्रांनो, हे जे जिल्हा याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन प्रायमरी टीचिंग स्टाफ संच मान्यता इयर आहे. आता प्रायमरीमध्ये 1 to 8 पर्यंत म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतची ही पदं आहेत. त्याच्यामध्ये सँक्शन पोस्ट किती आहेत, वर्किंग पोस्ट किती आहेत, वेगवेगळे जे जिल्हे आहेत, शिवाजीनगर असेल, ठाण्यामध्ये येणारं, त्याच्या अंतर्गत बेलापूर असेल, धारावी असेल, काळवे असेल, वेगवेगळा जो एरिया आहे त्याच्या संदर्भातली ही पदं आहेत, नेहरू आहेत, त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आय एम टॉकिंग अबाउट ओनली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या फक्त या जागा आहेत. त्याच्यामध्ये जी PDF आहे ती पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी जेव्हा संच मान्यता कडून जी फाईल करून येते, फायनल येते, ती PDF आहे. ती PDF तुम्हाला कुठे मिळेल हे जर तुम्हाला हवी असेल आणि जर तुम्हाला ठाण्यामध्ये जॉब करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला याच्या संदर्भातली आम्ही महत्त्वाची माहिती आणि तुम्हाला क्लू देणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः याचा अभ्यास करू शकता. कारण ही PDF वाचताना तुम्हाला अक्षरशः वही आणि पेन घेऊन बसावं लागतं, कारण याच्यामध्ये सँक्शन पोस्ट आहेत, वर्किंग पोस्ट आहेत, 1 ते 5च्या वेगळ्या आहेत, 6 ते 8च्या वेगळ्या आहेत, विशेष शिक्षक आहेत त्यांच्या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याचा तुम्हाला वैयक्तिक डीपमध्ये अभ्यास करावाच लागेल, कारण तुम्हाला शिक्षक व्हायचंय, तुमची नोकरी, तुमचीच भाकरी. आणि हो, त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा आपण करतच आहोत आणि तुम्ही करा. येस मित्रांनो, याच्या अंतर्गत जी आपल्यापर्यंत आता बघा ही PDF आहे, त्याच्यामध्ये थोडक्यात कशी वाचायची PDF हे महत्त्वाचं आहे. जाहिराती कशा वाचायच्या हे तुम्हाला समजलं पाहिजे. जरी तुमच्या लॉगिनला काही आलं तरी सुद्धा तुम्हाला नक्की काय लॉक करायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करत आहोत. तरी सुद्धा ही जाहिरात वाचायची कशी हे थोडक्यात समजून घ्या. मित्रांनो, याच्यामध्ये स्टुडंटची एनरोलमेंट किती आहे ती दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ पहिलीपासून 8वीपर्यंत किती मुलं आहेत ती दिलेली आहे. त्याच्यानंतर सँक्शन पोस्ट किती आहे, 2025-26च्या संच मान्यतेनुसार रिटायरमेंट घेतलेली आहे 31 मे 2026ची, जे काही 1 मे 2025-26चं जे पत्रक आलेलं आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी पदं दिलेली आहेत. हेडमास्टर असेल, असिस्टंट हेडमास्टर असेल, ग्रॅज्युएट टीचर असेल, अंडर ग्रॅज्युएट टीचर असेल आणि याच्यासंदर्भात स्पेशल टीचर असेल फिजिकल एज्युकेशनचं, आणि त्याच्याबरोबरच CWSN आणि क्लस्टर हेड अशा पद्धतीने त्याचं ते बायफर्गेशन आहे. याच्यामध्ये तुम्ही ही PDF रीड करत असताना तुम्ही सँक्शन पोस्टमधून वर्किंग पोस्ट मायनस करायचं आहे आणि राहिलेली पदं तुम्हाला दिसणार आहेत. याच्यामध्ये फक्त एक एक्झाम्पलसाठी घ्यायचं म्हटलं मित्रांनो, आतापर्यंत बरेच सांगत आहेत की पोर्टलवरती जागा येत नाहीत, परंतु मित्रांनो एक जागा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. मित्रांनो, आता आपण ही जी माहिती पाहतो एकच फक्त एरिया पाहते, असे भरपूर मोठा एरिया, तुर्भे गावचा हा एरिया आहे. त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहताय विद्यार्थी संख्या मीडियम अर्थातच मराठीचा आहे. त्याच्या अंतर्गत हे ज्या सँक्शन पोस्ट आहेत तिथं आलेल्या त्या आहेत 27 आणि सध्याच्या वर्किंग पोस्ट आहेत 21. आता त्याच्या अंतर्गत त्यांनी 9वी ते 10वीचे काही पोस्ट दिलेले नाही, कारण प्राथमिक आहे, परंतु 6वी ते 8वीसाठी 8 वर्किंग पोस्ट आहेत, 1ली ते 5वीसाठी 13 आहेत आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे वर्किंग पोस्ट आहेत, परंतु सँक्शन पोस्ट असताना याच्या अंतर्गत 1 ते 5च्या 4 किंवा 5च्या 14 होत्या आणि 9 ते 8च्या 4 होत्या. म्हणजे थोडक्यात काय मायनस केलं की तुम्हाला आकडेवारी दिसेल. आता ही PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, तिथे सुद्धा तुम्हाला ही PDF मिळून जाईल. एक थोडक्यात जी लमसम आम्ही याच्यावरती जो अभ्यास केलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातली जी आकडेवारी आहे ती 380 पदं आहेत या PDF नुसार. फक्त म्युन्सिपल कॉर्पोरेशनबद्दल आम्ही बोलतोय. वेगवेगळे एरिया आहेत, त्याच्यामध्ये दळवे, ऐरोली, CBD, बेलापूर, धारवे, काळवे, नेरूळ असे बरेचसे पदं, शिवाजीनगर अशी बरीच पदं आहेत. वेगवेगळ्या एरियातली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पदं आहेत आणि त्याच्या अंतर्गत ठाण्याची जेवढी आकडेवारी आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा पुन्हा एकदा 1 ते 5साठी जास्त आहेत. बरं, एवढं सगळं असताना याच्यामध्ये जी पदं आहेत त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षणाची सुद्धा पदं आहेत, परंतु कार्यानुभव, संगीत, कला यांची पदं यांच्या या सँक्शन झालेल्या लिस्टमध्ये दिसत नाही आहेत. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि जी PDF आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या अभियोग्यताधारकाचं, सामान्य अभियोग्यताधारकाचं मनापासून धन्यवाद. त्यांनी अतिशय प्रयत्न केले की काही करून जागा पोर्टलवरती यायला पाहिजेत आणि पोर्टलवरती जागा येतात. असाच लढा तुम्ही शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या भागातील सुद्धा लढू शकता. कारण मित्रांनो, एकाच ही लढाई अजिबात नाही आहे. जर आपण युनिटी करून लढू ना तर नक्की जिंकू सुद्धा. ओके, तर मग त्याच्यानुसार 80% पदावरतीच मान्यता आहे, त्याच्या प्रोपोर्शननुसार ठाण्यातली ही पदं येणार आहेत. आता दुसरं आहे नागपूर. आता नागपूरमध्ये मित्रांनो, नागपूर ZPची जी पदं आहेत 1 ते 8 म्हणजे प्राथमिकबद्दलच इथे सुद्धा अजून तुम्हाला माहिती मिळते. माध्यमिकबद्दल सुद्धा आपण सांगणार आहोत, उच्च माध्यमिकबद्दल सुद्धा सांगणार आहोत.
नागपूरमध्ये रोस्टर आहे ते कंप्लीट होईल आणि रोस्टरला मुदत वाढ आहे पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी. त्याच्यासाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. मुदतवाढ मिळेलच मित्रांनो, किती ऐकताना नाही म्हणू द्या, आपण मुदतवाढ घेऊनच राहू. आणि त्याच्या अंतर्गत त्यांचं रोस्टर आहे, येत्या वीकमध्ये त्यांचं रोस्टर पूर्ण होईल आणि पोर्टलवरती जागा अपलोड होतील. आजपर्यंत ज्या ह्या जागा आहेत त्या जवळपास 330+ आहेत, ज्या पोर्टलवरती फक्त नागपूर झेडपीच्या येणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये 1 ते 5 आणि 6 ते 8 वेगवेगळं बायफर्गेशन आहे, ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगणार आहोतच. त्याच्यानंतर आहे नागपूर महानगरपालिका. आता नागपूर महानगरपालिका आहे, त्याच्या अंतर्गतच्या पवित्र पोर्टलला प्राथमिक आणि माध्यमिकच्या जागा आहेत, त्या येणार नाही आहेत, कारण त्या ऑलरेडी अतिरिक्त आहेत, त्यामुळे त्या काही जागा पोर्टलला येणार नाही आहेत. परंतु तुम्ही पाहताय की नागपूर हे जिल्हा आहे तो आदिवासी अंतर्गत येतो. याच्या अंतर्गत जिल्हे किती येतात तर मित्रांनो, याच्या अंतर्गत 6 जिल्हे येतात. त्याच्यामध्ये चंद्रगड असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, हे सर्व जिल्हे, चंद्रपूर, हे सर्व जिल्हे नागपूर आदिवासी विभागांतर्गत येतात. पण आदिवासी विभागाला अजून पत्रकच मिळालं नाही की त्यांनी पोर्टलवरती जागा अपलोड कराव्या. त्यांना लॉग इन अवेलेबल केलेलं आहे, परंतु ते वरून आदेश येण्याची वाट पाहत आहेत. बरं, ते आदेश कधी येतील तर मित्रांनो, ते आदेश या मंथ एंडपर्यंत येतील आणि त्यांनी त्यांचं काम कंप्लीट करून ठेवलेलं आहे. ते एकदा आदेश आले की पोर्टलवरती जागा देतील. म्हणूनच मित्रांनो, मुदतवाढ मिळणं अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण ती मिळूनच राहणार आहोत. लाईक करायचे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवायचं आहे. त्याच्यानंतर जी पदं आहेत ही याच्या अंतर्गत येणारी, त्याच्या अंतर्गत नागपूरमध्ये पेसा क्षेत्र आहे, नॉन पेसा क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्राथमिकच्या जागा आहेत, त्या जवळपास 325 पदं आहेत. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात मित्रांनो. ही दिलेली माहिती आहे, डिस्क्लेमर आहे सर्वांसाठी, ती सर्व खरी आहे खोटी आहे. आम्ही जो वैयक्तिक पाठपुरावा करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. त्याचा जर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही सुद्धा स्वतः याच्यावरती माहिती देऊ शकता. माध्यमिक विभाग आहे, त्याची जवळपास 100+ पदं आहेत आणि उच्च माध्यमिक आहे, त्याची जवळपास 70 ते 75 जवळपास पदं आहेत. ती पोर्टलवरती येणार आहेत. त्याच्या अंतर्गत पेसा आणि नॉन पेसा अजून पुढचं बायफर्गेशन आहे आणि ही सुद्धा पदं पोर्टलवरती येणार आहे, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट की जो काही नागपूरमध्ये अभियोगात गेले होते त्यांनी जो पाठपुरावा केलेला आहे त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाची जी पदं आहेत जवळपास 75 पदं आहेत, फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची सोडून असणार आहे. तिथं मात्र ज्यांचं प्युअर इंग्लिश मिडियम झालेलं आहे आणि सेमी असेल त्यांना सुद्धा प्राधान्य मिळेल अशी आपण आशा करूया. त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोतच मित्रांनो. याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे आपला संभाजीनगर. मित्रांनो, संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की अतिरिक्त आहेत. पवित्र पोर्टल 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळी जवळपास एक 470 पदं अतिरिक्त होती. आताही या भरतीच्या वेळी जवळपास 300च्या घरात पदं जरी अतिरिक्त असली तरी संभाजीनगर या जिल्ह्यामधून पोर्टलवरती फक्त क्रीडा विभागाच्या 1 ते 8साठी 128 पदं हे येणार आहेत पोर्टलवरती, अशी जी माहिती आहे जी आपली टीम आहे, जी पडद्यामागची हिरो आहेत त्यांनी घेतलेली आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याच्यासोबतच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक इथं कुठलीही वॅकन्सी नाही आहे, परंतु संभाजीनगरमध्ये ज्या खाजगी संस्था आहेत त्यांची पदं पोर्टलवरती येतील. आणि अर्थातच संभाजीनगरमध्ये सायन्स आणि मॅथच्या जवळपास 100च्या घरामध्ये जागा पोर्टलवरती येतील असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु जोपर्यंत पोर्टलवरती येणार नाही तोपर्यंत आपण काय बोलणार पाहूया, त्याच्यावरचे आपण अपडेट घेत आहोत. तुम्ही संभाजीनगरमध्ये व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि ज्यांना ठाणे, नागपूर, संभाजीनगरमध्ये जॉब करायचा आहे पवित्र पोर्टल अंतर्गत त्यांनी माझी नोकरी ठाणे जिल्हा, माझी नोकरी नागपूर जिल्हा असं तुम्ही लिहा, जेणेकरून आपल्यालाही त्यानुसार सुद्धा रिसर्च करता येईल. आता जाता मित्रांनो लातूर. आता लातूरमध्ये 1 ते 8 जी प्राथमिकची पदं आहेत त्याच्यामध्ये 1 ते 4 किंवा 1 ते 5 काही झेडपीज आहेत आणि 6 ते 8ची पदं आहेत. ती जवळपास आपण घेतलेल्या आकडेवारीनुसार 400+ ही पदं आहेत. त्याच्या अंतर्गत प्रत्येक कॅटेगरीची इथं पदं आहेत. याच्या अगोदर सुद्धा लातूर जिल्ह्यातली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती, ती बघा मित्रांनो तंतोतंत जुळते. आणि जी कॅटेगरीनुसार बायफर्गेशन आहे तेही आपल्याकडे आहे, परंतु बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी ट्रोल केलं जातं आणि म्हणून हत्ती चलताय तो कुत्ते भुकते असं ती म्हण आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण ती सुद्धा तुमच्यापर्यंत देण्याचा नक्की येत्या काळामध्ये प्रयत्न करूया. परंतु सध्या मात्र आपण जो जागेचा ओव्हरऑल आकडा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की नांदेडमध्ये सांगत आहेत अतिरिक्त आहेत, वाशिममध्ये सांगत आहेत अतिरिक्त आहेत, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे,
पुणे आहे झेडपीचं, त्यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यासुद्धा जागा किती आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तिथं सुद्धा आपण ही माहिती तुम्हाला जिल्ह्याअंतर्गत दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मागची जी कट ऑफ सांगितलेली आहे त्यानुसार येणारी किती कट ऑफ असणार आहे आणि अजून जे राहिलेले जिल्हे आहेत वन बाय वन आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत. तुम्ही तुमचा जिल्हासुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ज्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि असाच तुमचा सपोर्ट आमच्या सोबत राहू द्या. शिवनिटी फाउंडेशनच्या सोबत जर तुम्हाला अभियोग्यताधारक म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून काम करायचं आहे तर तुम्हाला आपले दरवाजे खुले आहेत. कारण मित्रांनो, युनिटी आहे, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून आपण हा लढा सुरू केलेला आहे आणि आपण लढणार सुद्धा आहोत, जिंकणार सुद्धा आहोत. कारण पोर्टलवरती जागा येतील. पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो, तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होईलच याच अपेक्षेसह मित्रांनो, स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसाठी. आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन केलंच असेल तर तुमच्या जीवलग 10 मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.